अण्णाभाऊ बीडला आलते का बीडला? की अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीमध्ये तुमची आणि त्यांची भेट झाली आहे का, किंवा ते कशा निमित्तानं बीड जिल्ह्यामध्ये आले होते याची थोडी माहिती द्या. मुंबई बंद आंदोलन केलं तेव्हा आमची अण्णाभाऊची माझी भेट, आणि अण्णाभाऊ आणि अमर शेखने हा सगळा महाराष्ट्र मराठी मुलूक उभा केला त्याने लढ्यासाठी. संयुक्त महाराष्ट्र लढा शाहिरानेच उभा केला आणि त्यांच्यामुळेच मुंबई महाराष्ट्राला मिळाली हे मी ठासून सांगतो. तर तो सखा पाटील फार खतरनाक माणसं होती ही सगळी त्या सत्तेमध्ये. गोळीबार 105 माणसं मारलेला काय साधे का ते? अजून नाना भाऊ साठे म्हणून गेले की अजून ही लढाई तर राहिले. राव सय्यद इक्बाल पाटोदा गावचा 6 वर्ष सरपंच आणि 12 वर्ष पंचायत समितीचा सदस्य. की अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीमध्ये तुमची आणि त्यांची भेट झाली आहे का, किंवा ते कशा निमित्तानं बीड जिल्ह्यामध्ये आले होते याची थोडी माहिती द्या. तर काय आहे की मी कम्युनिस्ट चळवळीत वाटेल आहे आणि त्याच काळामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ शिकेला पोहोचली. त्याला तितक्याच विरोध तितकाच होता आणि त्या चळवळीत मुख्य भूमिका कम्युनिस्टाची बजावली आणि त्याच्यामुळंच आणि अण्णाभाऊ आणि अमर शेखने हा सगळा महाराष्ट्र मराठी मुलूक उभा केला त्याने लढ्यासाठी. त्यावेळेस काय होतं की काही कुठली साधारण नव्हती, म्हणजे मनोरंजनाची हे ते तमाशा हे असे कलापथक ह्याच्यात फार गच्च घडलं. तर माझ्या गावामध्ये अमर शेखच्या 2 सभा झाल्या, मोठे कार्यक्रम. कोणतं गाव आहे तुमचं? पाटोदा. आणि भरगच्च मास बैलगाडीत भरून घ्यायची. पहिले सुरू जरा कमी असे पण, आणि अमर शेख हे अण्णाभाऊचेच काव्य सगळं गात होते. त्याच्या काव्यामध्ये थोडस रसवंती होते, रफ होते. आणि अख्खा महाराष्ट्र मला वाटते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आणि ते मुंबई महाराष्ट्राला मिळाले पाहिजे हा तडा सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालला होता. त्या लढ्यातला मी कार्यकर्ता आहे. अनेक गावात आम्ही मोर्चे आंदोलन केले, मुंबई बंद आंदोलन केलं. तेव्हा आमची अण्णाभाऊची माझी भेट ते घाटकोपरला झाली मुंबईमध्ये. मुंबईमध्ये त्याची बंद होता. ते सगळे आमचे गाव 17 कार्यकर्ते होते, आम्ही पाठवून द्यायचे त्या बंद मध्ये. जितके ऑफिस आहे सरकारी ते सगळे बंद केले होते. मुंबई शहरात काही थोडे ऑफिस का वेगवेगळे ऑफिस सगळे. मग एका आमचे ते पाचंगरीचे ते काही लोक त्या तिथं घाटकोपरला काय कामाला आहेत ते जगन्नाथ आवचे त्या गावचे. मग त्यांच्याकडे आम्ही मुक्काम केला. जेवण खाऊन झोपलं सगळं होतं. काही लोक गेले. सकाळी आम्ही त्या अण्णाभाऊच्या घरी गेलो. ते आपलं छोटंसं घाटकोपरला आणि ते खाटवर असे बाहेरच होते. ते त्यांची प्रकृती म्हणजे फार म्हणजे शेण अशी झाली प्रकृती अशी. मग तिथं आमचं काय बोलणं चार झालं, त्याला 50 वर्षाच्या वर होऊन गेल्या. त्याच्या काय गोष्टी लक्षात नाही. तो डाव्या पक्षाकडे वळला. तो अजून त्यांच्या प्रचाराला आलते. आता अण्णाभाऊ साठे जे ह्याला लोकसभेला उभं राहिले. मग त्यांना पक्षानं त्याला सांगितलं असं किंवा ते गवारकर अण्णाभाऊ आणि त्यांचे कामगार काही 2-3 वाजवारी 2-3 वर्ष 5-7 कार्यक्रम होते. पहिली सभा त्याची बीड जिल्ह्यात कड्याला झाली. कुणाची? अण्णाभाऊ साठे. त्याची गवारकर वगैरे सगळे मुक्कामी सभा असायची, म्हणजे कला पथकाच्या माध्यमात. आता दुसरी सभा होती अंबळनेर. आता आमच्या फॉर्मेटला भाग हा, तर त्याची व्यवस्था आमच्याकडेच होती. तिथं अंबळनेर हे सगळं काँग्रेसचं गाव होतं. ते कम्युनिस्ट वगैरे हे ते सगळे विरोध होते. तर त्याच्यातनं हे सगळं तिथं सभा अरेंज करायची पण थोडं अवघडच होतं. मग मुक्कामाचं 10-5 माणसं जेवण किंवा असं पण ते सगळं त्याचे चांगला कार्यक्रम झाला. आणि त्याचा परिणाम असं की त्या गावात त्याला चांगल्यापैकी मतदान बी झालं, म्हणजे लोकसभेला. तिथून उचलून ते ह्याला आले उमापूरला. उमापूर हा आम्ही तिकडे काही गेलो नाही, पण ते उमापूरची सभा झाली. आणि मग ते कुठं महाराष्ट्रभर फिरायचं होतं. त्याला काही ते एक नाही कार्य. त्यांची भाषा ते असे लोकांना आवडायचे. ते छोटे छोटे ते किस्से ते सांगायचे आणि त्याच्यामुळे तर लोकांना ते भावायचे. आणि त्यावेळेस काही साधन नव्हते ना, बैलगाड्याने मास्क पण यायचे. आणि ते मनातलं बोलायचे, जे करायचे गरीबाचे कष्ट करायचे, त्यामध्ये लोकांना आवडत होता. इथं काही भाषा सगळे गावंडळ आपली. पाटोद्यामध्ये आलते का अण्णाभाऊ? नाही, पाटोदा अंबळनेरला. आम्हा अमर शेख 2दा-3दा आले. मोठा कड्याला झाली. उमापूरला बीडला 2-3 सभा झाली.
अण्णाभाऊ बीडला आलते का? बीडला अण्णाभाऊ बीडला नाही आले, माझ्या बाईची परवाई ते कड्याला आले, आंबळनेरला आणि उमापूरला. बीड जिल्ह्यात 3 ठिकाणी त्यांच्या खूप सभा झाल्या मोठ्याल्या. अमर शेख आपले ते अण्णाभाऊ, ते गवाणकर आणि त्यांचे साथीदार. ते संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा, संयुक्त महाराष्ट्र लढा ह्या शाहिरानेच उभा केला आणि त्यांच्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली हे मी ठासून सांगतो. आज त्या अण्णाभाऊला हे विसरले सगळे. मराठी बोलूक जो आहे तर सगळे गुजराती ते सगळं होतं आणि ते तुमचा तो सखा पाटील फार खतरनाक माणसं होती सगळी त्या सत्तेमध्ये. गोळीबार 105 माणसं मारलेला काय साधे का ते? हैदराबाद लढामध्ये सुद्धा इतकी माणसं मेली नसते. फार खतरनाक लढा झाला तो. आणि नेहरू म्हणायचे ते सूर्यचंद्र असे परत मुंबई महाराष्ट्र मिळाले. मग ते आत्माराम पाटील नावाचे शाहीर होते, त्याने ते काव्य केलं होतं, शाहिराची शाहीर होती. आणि त्याने ते आम्ही एका मोर्चाच होतो. ते सांगे खुशाल कोबरं झाकून जरा, ते खुशाल कोबरं झाकून जरा काय पहाडची बाग जाणार, तुम्ही काय झाकून ठेवलं ते बंद होणार नाही आणि मुंबई महाराष्ट्रात मिळणारच नाही. आणि खूप चांगलं काव्य त्याने केलं. अमर शक्तीचं त्याला ते मुंबई महाराष्ट्राची जे माझी पायला गावावर राहिली ते अमर शक्तीच मांडायची. आणि ते पण ते अशी गर्भात ठरणारे काव्य होते. आणि उठला मराठी देश आला वैदारी तोष, कोणी डमडमची छातीवर राहिली रे. त्याचं मला एक्सप्लोर होतंय ते विषय आहे. अशी जी शेवटच्याने माझी ही मुंबई महाराष्ट्राची अजून लढायची राहिली रे. म्हणजे अजून नाना भाऊ साठे म्हणून गेले की अजून ही लढायचं राहिले, ते लढा घेऊन पुन्हा कुणी गेलं नाही. आणि जे गाव बेळगाव कारवार निपाणी भालकी तिकडे राहिले काळ ते तिकडे झालेले हे रस्ते बोबले. तर अण्णा भाऊचं काळ हिडणार होतं. शेवटचं त्याच्या ते पॅरेग्राफ तर फार मराठी बोलू कुचळणार आहे. आणि शेवटी त्यांनी सांगितलं अजून पळू नका, तुळून जाऊ नका, अजून बिनी मारायचे राहिले रे. अजून म्हणजे हे असं ते काळ. तर ते सगळे बिनी गेले, अण्णा भाऊ गेले, अमरशेख गेले, जगपागा वगैरे ते गेले. बाकी सगळी वार्ता झाली मुंबईचे. ते मारा कार्याचे मराठी बोलू, काय मारा हिंदी बोलतो त्याला मारायचे, हे मराठी बोलतो. काय चाललंय हे सगळं देशामध्ये? काय भाषेचं वाद? एक देश आहे ना आपला. तो मराठी बोलतो, हिंदी बोलतो. त्याचं तुम्ही दक्षिणेमध्ये गेला तर तुम्हाला तुम्ही त्याला तेलुगू बोलावं लागेल की काही का तुम्हाला येते का? मग भाषावाद सुद्धा म्हणजे वाद काय काय घालायचे, काय म्हणजे फक्त फुंगी मारायचं काम ठेवले. सडकेचं नाव बदला, घराचं नाव बदला, बिल्डिंगचं नाव बदला, राज्य कशाचे नाव नद्या नाल्याचं नाव बदलतील आता.